एक मोठी बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे। अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे। अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। अश्विनी भिडेंची ही नियुक्ती झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेवर एकूणच महिला राज पाहायला मिळणार आहे, कारण मुंबई महापालिकेच्या मेयर सुद्धा एक महिला आहेत आणि त्यानंतर आता आयुक्तपदी सुद्धा एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे महिला राज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दरम्यान मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला आहे। आजच त्या पदभार स्वीकारणार असल्याचंही कळतंय। 1995च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत अश्विनी भिडे। मुंबईच्या विकासाची धुरा त्यांच्याकडे असणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्या कार्यरत आहेत आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केलंय। तर मुंबई मेट्रो प्रकल्पामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली। विशेषतः भूमिगत मेट्रो कामांमध्ये त्यांनी महत्त्वाचा रोल निभावलेला होता। यापूर्वी BMC मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे BMC मध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना आहे। महापालिका कारभाराचा सखोल अनुभव त्यांना आहे आणि शहरातील पायाभूत सुविधा तसंच प्रशासनातील महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्यावर आहे। कडक आणि परिणामकारक प्रशासन शैलीसाठी त्या ओळखल्या जातात। नियुक्ती झाल्यास 2030 पर्यंत पूर्ण कार्यकाळ त्यांचा अपेक्षित आहे, म्हणजे आता नियुक्ती आणि आज त्या पदभार स्वीकारतील, त्याच्यानंतर 2030 पर्यंत त्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असतील। मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त त्या ठरणार आहेत।